अगं ऐकतेस का? बोला. अगं आपल्या निहारला शाळेत टाकायचे आहे. तू एखाद्या शाळेची चौकशी केली का? हो, आपल्या निहारला आपण आपल्याजवळ असलेल्या मखमलाबाद नाका इथल्याच शाळेत टाकायचंय. आम्ही फिरायला जातो तेव्हा माझ्या मैत्रिणीने म्हणजे सुलभाताईंनी मला या मनपा शाळा क्रमांक 12 शाळेचे नाव सुचवले. अजून काय म्हणाला सुलभाताई? त्या म्हणाल्या की या सरकारी शाळेत मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते. नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत सर्व मनपा शाळा या डिजिटल शाळा झाल्या आहेत. त्यांचा मुलगा देखील याच शाळेत 5वीत गेला आहे. अजून काही माहिती मिळवली का तू? हो, त्या म्हणाल्या येथील सर्व शिक्षक प्रशिक्षित असून मुलांकडून विविध स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, चित्रकला परीक्षा यांची तयारी करून घेतात. विविध उपक्रमाच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास करतात. मैदानी खेळ, व्यायाम, योगा, स्वच्छता यांकडे विशेष लक्ष देतात. दुपारी जेवणसुद्धा दिले जाते मुलांना आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना गणवेश, बूट, सॉक्स, पुस्तकंसुद्धा दिली जातात. अरे वा! मुलांचे नृत्य, नाटक यांची तयारीसुद्धा करून घेतली जाते आणि त्यांच्या कलागुणांचा विकास केला जातो. सहलसुद्धा काढली जाते आणि संपूर्ण अभ्यास मोठ्या प्रोजेक्टरद्वारे शिकवला जातो. प्रत्येक मुलाला प्रोजेक्टर हाताळण्यास मिळतो. संगणक कक्षामध्ये सुद्धा सगळी मुले एकाच वेळेस कॉम्प्युटरचे ज्ञान घेतील असा मोठा संगणक वर्ग आहे. त्या म्हणाल्या की माझा मुलगा व त्याच्या वर्गातील मुलं वेगवेगळ्या साहित्याच्या मदतीने शिकतानाचे फोटो व्हिडिओ मॅडम मुलांच्या वर्गाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकतात. तेही त्यांनी मला दाखवले बरं का. बरोबर आहे तुझे म्हणणे, मी हेही ऐकलं आहे. विविध शिष्यवृत्तीच्या योजनांचा लाभसुद्धा दिला जातो आणि या सरकारी शाळेमधूनच अनेक मुलं 10वी-12वीला चांगले मार्क्स मिळवतात. MPSC सारख्या परीक्षेच्या माध्यमातून चांगले अधिकारीसुद्धा मुले झालेली आहेत. काही मुलं तर इंजिनियर, वकीलसुद्धा झाली आहेत. अनेक मुलांनी या शाळेमधून आपले छान करिअर घडवले आहेत. हो, बरोबर ऐकले आहे तुम्ही. एवढे छान शिक्षण अशा शाळेत मिळत असेल तर आपण आजच आपल्या निहारचा प्रवेश निश्चित करू, ॲडमिशन घेऊ आणि इतरांनासुद्धा सांगू. आपल्या स्मार्ट निहारला आपण स्मार्ट शाळेतून स्मार्ट शिक्षण देऊ. त्याला पण छान इंग्रजी लिहिता, वाचता, बोलता आले पाहिजे. आणि यावर्षीपासून तर इयत्ता पहिलीच्या वर्गाला CBSE बोर्डचं शिक्षण मिळणार आहे. मग खूप सारे पैसे खर्च करून महागड्या शाळेत शिक्षण घेण्यापेक्षा आपण सरकारी शाळेतच आपल्या निहारला टाकूया. सुलभाताईंनी शाळेच्या उपक्रमाचे पाठवलेले फोटो व व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. Whoa!